सर्वांना जय हरी. नमस्कार. तर बघू शकता तुम्ही, मी आणि माझी मम्मी आणि या मावशी कुठे चालले आहेत. तर बघा आम्ही कुठे चाललो आहे. माझा व्हिडिओ कंटिन्यू बघा तुम्ही. आम्ही तिघीजणी चालले. दुपारपर्यंत काम केलं आणि दुपारनंतर कार्यक्रमाला चालले. पावसाची रिमझिम रिमझिम चालूच आहे. आम्ही रस्त्याने चाललो तिघीजणी. काही जणी वेगवेगळ्या ठिकाणाहून येणार आहेत. महिला आमचे सर्व साधक मंडळी. तर आम्ही गुरुपौर्णिमे दिवशी आम्हाला काही गुरुपौर्णिमा साजरी करता नाही आली, म्हणून आज चालले गुरुपौर्णिमा साजरी करायला. तर आम्ही पोचलो आहेत एका साधक ताईंच्या घरी. त्यांच्या इथे कार्यक्रम आहे जवळच होता. तर आम्ही भरपूर महिला होत्या ह्या कार्यक्रमाला. तर आता बाबांच्या हातून कलशपूजन, प्रतिमापूजन काही महिलांच्या हातून प्रत्येकाला उठवलं गेलं. या पूजनासाठी दीप प्रज्वलित केली बाबांनी. तर बघू शकता अतिशय सुंदर असा आमचा गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम सुरू आहे. तर दीप प्रज्वलित झाली. आता प्रतिमापूजनासाठी काही साधकांना पुढं बोलवण्यात येते. तसेच तर आमच्या या मस्करी ताईंनी बाबांच्या प्रतिमेचं पूजन केलं. मस्त असा कार्यक्रम शांततेत आणि चांगल्या प्रकारे असं सुरू आहे. गुरुपौर्णिमे दिवशी काही अडीअडचणीमुळं तो सण गुरुपौर्णिमे दिवशी नाही साजरा करता आला, म्हणून आज रविवार सुट्टी सगळ्यांना आज रविवारची सुट्टी असते, त्याच्यामुळं हा रविवारचा कार्यक्रम ठेवण्यात आला. तर तो असं आम्ही मस्त सर्व साधक मंडळी एकत्र आल्यावर जरा भारी वाटतं. तर साधक मंडळी पण भरपूर आली होती या कार्यक्रमाला. तुम्ही बघू शकता मस्त कार्यक्रम चालू आहे. खूप भारी वाटलं कार्यक्रमाला जाऊन. आणखीन तुम्ही पुढे पाहू शकता असे दोन बाबांची, श्रीपाद बाबांची, रामदास बाबांची, अजून माऊली, तुकाराम महाराज यांच्या प्रतिमा ठेवल्यात. तर सगळ्या प्रतिमेचं सगळ्या महिला एक एक दोन दोन येऊन पूजन करतायत. तर आता दीप प्रज्वलित झालं, प्रतिमा पूजन झालं. तर आता फोटोला हार घालतायत मावशी. तर असा मस्त असा कार्यक्रम चालू आहे हा. एकदम भारी वाटलं. लांबून लांबून साधक मंडळी आली, लांबून पारगाव, अवसरी, ओतूर, आणखीन हडपसर, वावळवाडी, खूप लांबून साधक मंडळी आली आहेत. नारायणवाडी, शेटेमाळा, आणि हा कार्यक्रम शेटेमाळ्यातच चालू आहे. अविनाश टकले दादा यांच्या घरी मस्त कार्यक्रमाचं नियोजन वगैरे मस्त केलं. आता हे काका आलेत प्रतिमापूजन करायला. माऊलींचं प्रतिमापूजन चालू आहे. आणि बाबांचं पण प्रतिमापूजन झालं. आता काही साधक महिला आल्यात तुकाराम महाराजांच्या प्रतिमेचं पूजन करायला. सगळ्यांच्या हस्ते झालं हे प्रतिमापूजन सगळ्यांच्या. आणि आता ज्ञानेश्वरीचं पूजन करते ही ताई. तर आता सगळ्या प्रतिमाचं दीप प्रज्वलित झालं, प्रतिमाचं पूजन झालं, कलश पूजन झालं, सगळं झालं. आणि आता आमचे बाबा 2-4 शब्द बोलतायत आणि कार्यक्रमाला सुरुवात करतायत. तर इथं आता हे सगळं झालं. आता इथं प्रवचनाला सुरुवात झाली. प्रवचन असे इतकं छान छान बोलल्या या ताई. या सगळ्याच 4-5 जणी इतकं मस्त सांगितलं. गुरु कसा असावा, गुरुची वागण्याची पद्धत कशी असावी, साधकांनी काय केलं पाहिजे, गुरुमंत्र घेतलाय त्या गुरुमंत्राचा वापर कसा केला पाहिजे, चिंतन कसं केलं पाहिजे, अशा सगळ्या गोष्टी इतक्या बारीकीने नीट व्यवस्थित सांगितल्यात. आणि यांचं भाग्य खूप थोर आहे की यांना
तिथं समोर सगळ्यांसमोर येऊन बोलता येते. माझं तर धाडसच होत नाही. तरीही पण मी पण प्रयत्न करणार आहे. मला पण असं बोलता आलं पाहिजे. मला पण आता असं वाटायला लागले यांचं ऐकून की बाबा आपण पण असं काहीतरी बोललं पाहिजे. आपल्या मनातलं बाबांनी जे आपल्याला नाम दिलं आहे त्या नामाबद्दल आपण काय काय करू शकतो. आपल्याला त्या नामाचा कसा उद्धार करता येईल. असं अतिशय सुंदर पद्धतीने या मुलींनी सांगितलं. खूप छान वाटलं ऐकायला. ह्या नंदिनीताई ह्या तर हडपसरवरून आल्यात बघा. हडपसर किती लांब आहे. तरी पण काहीतरी तळमळ आहे, येण्याची इच्छा आहे म्हणून त्या इथपर्यंत आल्या आणि बाबांनी त्यांना इथपर्यंत बोलवलं. हे दादांनी पण खूप छान सांगितलं. यांनी त्यांचा अनुभव सांगितला. मस्त असा अनुभव सांगितला त्यांनी. खरं वाटणार नाही कोणाला, पण अतिशय सुंदर असा अनुभव सांगितला या दादांनी. खूप भारी वाटलं सगळ्यांचं हे मनोगत ऐकून. हे वारीत होते दादा, पायी वारीत. आणि इथं इतकी छोटीशी चिमुरडी आहे बघा. इतकी सुंदर अशी मस्त तिने एक हरिपाठातील ओव्या 2-3 बोलली, पण एकदम छान मस्तपैकी बोलली. किती छोटीशी बघा. तरी एवढी छोटी असून सुद्धा ती बोलू शकते. मग आपण तर किती वयाने मोठं आहे. परत ज्ञानाने नाही म्हणता येणार, पण वयाने मोठं आहे. आपली बुद्धी मोठी आहे. आपण बोलू शकतो. केलं तर सगळं काही करू शकतो. आता मी पण निश्चय केला आहे. मी पण असं बोलणार, प्रयत्न करणार. बघा किती छोटीशी मुलगी आहे आणि ती सगळ्यांसमोर 2 शब्द बोलली. इतके छान वाटलं तिचं ते बोल ऐकून. आणि या आहेत मस्करे मावशी. यांचा तर काही विषयच नाही. त्या इतक्या पारंगत आहेत या सगळ्यामध्ये. खूप भारी वाटलं त्यांचं पण प्रवचन ऐकून. सगळ्यांनाच व्यवस्थित समजून सांगतात. गुरुप्रमाणेच सांगतात. सगळ्यांना सांभाळून घेतात. सगळ्या साधकांना बसल्या तर सगळ्यांना सगळं गुरुबद्दल बोलतात. कसं बोलायचं, कसं वागायचं, काय करायचं, कशाने काय केल्याने काय होतं, हे सगळं व्यवस्थित. असं एकही मिनटं त्या घालवत नाहीत. आणि हे आहेत बाबा आमचे सचिन बाबा चकवे. यांच्या मार्गदर्शनाखाली सगळे बोलतात, सगळं ऐकतात, सगळे सहकार्य करतात. बाबांचा स्वभाव पण छान आहे. त्यांनी तिथे येऊन जरा सगळ्यांना गुरुपौर्णिमेबद्दल सगळं सांगितलं. आता कितपत कोण आचरणात आणते आणि कितपत नाही, पण माझं तर म्हणणं आहे हे सगळं हे आपल्यासाठीच चाललं आहे. एवढा ठास इतक्या लांबून येणं सोपं नाही पावसा पाण्याचं. तरी पण बाबा आले. बाबांनी सगळ्यांना मार्गदर्शन केलं. बद्दल सांगितलं. श्रीपाद बाबा कसे होते, रामदास बाबा कसे होते, त्यांनी कशामुळं काय केलं, आपण पण काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे, हे सगळं 2 शब्दात व्यवस्थित सांगितलं. आणि आता आम्हाला सगळ्यांचं बोलून झालं, प्रवचनं झाली. आता आम्हाला थोडा वेळ चिंतनाला बसवले बाबांनी. सगळ्यांचं चिंतन घेत आहेत बाबा. मस्त असं कार्यक्रम छान पद्धतीने चालू आहे. तर आता चिंतनाला बसण्याच्या अगोदर बाबांचं जरा थोडं श्रीफळ नारळ देऊन काही लांबून आलेले साधक मंडळी आहेत ते सत्कार करतायत बाबांचा. तर आता सगळा सत्कार समारंभ सगळा संपला. चिंतन वगैरे झालं आणि जेवायला बसलेत आता. प्रसाद. गुरुपौर्णिमेचा सण खूप छान पद्धतीत आम्ही साजरा केला आणि सगळ्यांना महाप्रसाद शिरा, वरण भात असा मस्त प्रसाद केला होता ताईंनी. त्या टकले ताईंच्या घरी हा कार्यक्रम झाला अतिशय सुंदर पद्धतीने.